हैदराबाद येथील 400 एकर जमिनीवर बुलडोझर का चालवण्यात आले? या मागचं प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊया त्या स्नॅपशॉटमधून. हैदराबादच्या 400 एकर ग्रीन झोनवर तेलंगणा गव्हर्नमेंट IT पार्क आणि इतर प्रोजेक्ट उभारण्याची योजना आखत आहे. या निर्णयाविरोधात युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादचे विद्यार्थी आणि लोकल सिटीजन्स यांनी आंदोलने सुरू केली आहेत. या भागात 700हून अधिक प्लांट स्पीसीज, 200 पेक्षा जास्त बर्ड्स, तसेच काही रेअर ॲनिमल्स आणि मशरूम रॉक आहे. 30 मार्च रोजी सरकारने या भागात ट्री कटिंग आणि लँड लेवलिंग वर्क सुरू केलं, ज्यामुळे विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध दर्शवला. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलं. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक या भागाला नॅशनल पार्क घोषित करण्याची मागणी करत आहेत. तेलंगणा सरकारचं म्हणणं आहे की ही जमीन त्यांच्या मालकीची आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 एप्रिल रोजी होणार आहे. ह्यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.